मंडळींनो नमस्कार. इंडिया तक या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळींनो, एखाद्या राज्याचा सीएम, त्याला आपण मुख्यमंत्री म्हणतो, हा जर जनतेसाठी, जनतेचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, जनतेचं जीवन व्यवस्थित होण्यासाठी, जनतेच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी, समाधान आणण्यासाठी, स्वतःचा विचार न करता जनतेचं कल्याण कसं होईल हे पाहण्यासाठी जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री सर्व काही प्रयत्न करीत असेल, अवघ्या 2 महिन्यामध्येच जनतेला फायदा पोहोचत असेल, तर तुम्ही विचार करा त्या राज्याची जनता त्या सीएमवर किती खुश असेल. मित्रांनो, आज आपण तामिळनाडूचे सीएम जोसेफ विजय, त्याला आपण सर्वजण थलापती या टोपण नावाने ओळखतो. मित्रांनो, थलापती विजय जेव्हापासून तामिळनाडूचे सीएम झालेत तेव्हापासून मित्रांनो ते रोज नवीन नवीन जनतेसाठी काय योजना घेऊन येत आहेत. त्यांनी निवडणुकीमध्ये जनतेसमोर येऊन जनतेसाठी मी काय करणार याची आश्वासनं दिली होती आणि त्यांनी बऱ्यापैकी आश्वासनं जनतेच्या वचनपूर्तीसाठी पूर्ण केलेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, अक्षरशः थलापती विजय यांनी असे निर्णय घेतलेले आहेत की मला असं वाटत नाही की पुन्हा त्यांना कोणी सीएम पदावरून कोणताही राजकीय पक्ष खाली खेचेल म्हणून. मित्रांनो, पहिल्याच निवडणुकीमध्ये थोडेफार मतं कमी पडली, पण थोडा इतर आमदारांचा आधार घेऊन ते पूर्ण बहुमताने सीएम झाले. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगतो, आपल्या भारतामध्ये जेवढे राज्य आहे आणि प्रत्येक राज्यातील राज्य जर पुढे न्यायचं असेल तर आपल्या सर्वांचा पोशिंदा जो असतो शेतकरी, त्याला जपलं पाहिजे. तर मित्रांनो, 14 लाख शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी दिली. प्रत्येक शेतकऱ्यावरचं कर्ज जे त्यांनी बँकेकडून कृषी कामासाठी घेतलं होतं ते मित्रांनो पूर्णपणे माफ करून टाकलं. कोणताही विचार न मागचा पुढचा न विचार करता, आपल्या राज्यावर किती बोजा चढन याचा विचार न करता त्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणलं. मला सांगा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील जर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं असेल तर किती आंदोलने करावे लागतात, किती शेतकऱ्यांना अनेक ऑफिसच्या हेलपटे घालावं लागते, हे अटी त्या अटी, हा कागद तो कागद. अक्षरशः शेतकरी हा व्याकुळ होऊन जातो. तेव्हा कुठे थोडीफार कर्जमाफी होते. पण तामिळनाडूचे सीएम यांनी कोणताही विचार न करता जेवढ्या लोकांवर कर्ज आहे त्यांचं कर्ज पूर्णपणे माफ करून टाकलं. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांना वाईट लोकांपासून, टुकार लोकांपासून व समाजामध्ये जे विघातक लोक आहेत त्यांच्यापासून रस्त्याने जाताना म्हणा, दिवसा म्हणा, रात्री म्हणा त्यांना अनेक लोक छेडतात, अनेक लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी एक महिला टास्क फोर्स काढली. तर या महिला 24 तास गर्दी ठिकाणी म्हणा, ओसाड ठिकाणी म्हणा गस्त घालतात आणि जे लोक महिलांना त्रास देतात त्यांना त्यांच्या पद्धतीनेच त्यांच्या स्टाईलमध्ये ते उत्तर देतात. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो माता भगिनींचं रक्षण करतो तोच खरा शूरवीर असतो, तीच वाघिणी असते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे माता बहिणींसाठी सामाजिक कार्य करण्यासाठी खूप अग्रेसर असायचे. याचं कारण काय, तर त्यांच्याबद्दल असलेला म्हणजे महिलांबद्दल असलेला महाराजांना आदर. तर अशाच प्रकारचे काम सीएम विजय यांच्या महिला गार्ड ह्या करतात. आणि जर महिलांना काही प्रॉब्लेम असेल तर ते सरळ 1091 यावर जर कॉल केला तर त्वरित पोलीस खातं हे महिलांसाठी धावून जातं आणि ॲक्शन घेतं. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येक राज्यामध्ये खूप भ्रष्टाचार चालतो. पण त्यांनी सांगितले जर कोणी भ्रष्टाचार केला मग तो कोणत्या खात्यामधला कोणता ऑफिसर असो, कोणी व्यक्ती असो, त्याला त्वरित निलंबित केलं जाईल. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये म्हणा
संपूर्ण भारतामध्ये म्हणा एक व्हिडिओ व्हायरल होत म्हणजे झाला आहे. तो व्हिडिओ विजय जे CM आहेत तामिळनाडूचे यांनी तो पाहिला. ते पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या राज्याचं जे एग्मूर म्हणून या ठिकाणी शासकीय एक रुग्णालय आहे, या ठिकाणी कोणाला न सांगता फक्त त्यांचे आरोग्यमंत्री व सचिव यांनी डायरेक्ट धडक त्या हॉस्पिटलला भेट दिली. तेथील लहान मुलं आपल्या हातामध्ये घेतली, तेथील महिलांची विचारपूस केली. तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की एक महिलेने व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस तेथील ज्या महिला आहेत त्यांना विचारलं की तुम्हाला इथे काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी सांगितलं इथे आपलं स्वतःचं बाळ बघण्यासाठी पैसे मागितले जातात. जेव्हा चौकशी केली त्यावेळी सत्य बातमी निघाली. तर जो कॉन्ट्रॅक्टर हे पैसे घेत होता त्याला त्वरित निलंबित करण्यात आलं. मित्रांनो, तुम्ही विचार करा, तेथील जे मेडिकल ऑफिसर होते, तालुका ऑफिसर होते, DH होते, त्यांना सांगितलं की मी इथून पुढे कोणाची गाई करणार नाही, मला भ्रष्टाचार झालेला बिलकुल आवडणार नाही. तेथील असलेलं अस्वच्छ हॉस्पिटल याबद्दल स्वतः CMनी पाहणी केली व सांगितलं इथून पुढे असं चालणार नाही, मला स्वच्छ हॉस्पिटल पाहिजे, मला संपूर्ण रुग्णाची कोणतीही तक्रार येता कामा नये, रुग्णांना व्यवस्थित आहार दिला पाहिजे, अन्यथा तुमची गाई नाही. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, अजून काय पाहिजे वगैरे. पहिलं सरकार तामिळनाडूमध्ये नागरिकांसाठी 100 युनिट देत होतं. विजय यांनी 200 युनिट सर्वांसाठी वीज मुक्त करून टाकली. तसंच मित्रांनो, आपल्या इथं दारूचे दुकानं टाकण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ओढ लागते. आपले राजकीय लोक जास्तीत जास्त दारू कशी विकली जाईल याकडं लक्ष देतात, पण विजयने तसं नाही केलं. ज्या ठिकाणी धार्मिक स्थळे आहेत, ज्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत, ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत, या ठिकाणावरून जे दारूची दुकानं होती जवळजवळ 700च्या आसपास, ती त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकण्याचा आदेश दिला. त्यांनी हा विचार केला नाही की आपल्या सरकारला किती रेव्हेन्यू मिळतोय, तर त्यांनी हा आदर्श घालून दिला की पैसे मिळाले नाही तरी चालेल, पण आपण या धार्मिक स्थळांना बदनाम करू शकत नाही, आपण आपल्या मुलाबाळांना वाईट वळण लावू शकत नाही. मित्रांनो, जर त्या ठिकाणी जर कोणी गुंडगिरी केली तर आता ती खपून घेतली जात नाही. तसेच जे पोलीस खातं आहे यांनाही अशी ताकीद दिली की जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्याला त्वरित कायमस्वरूपी निलंबन केलं जाईल. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे विजयनी गोष्टी बोलल्या होत्या त्या केल्या, आणि का करू नये, कारण की विजय सर यांनी त्यांना जनतेबद्दल सर्व माहिती आहे. मित्रांनो, ते सिनेमामध्येही नायक म्हणून काम करायचे आणि आजही ते CM झाल्यापासून नायक म्हणूनच काम करतात. आपल्या महाराष्ट्र राज्याला म्हणा किंवा इतर राज्याला म्हणा, खरंच विजयसारखे CMची आवश्यकता आहे. नाहीतर आपले राजकारणी कसे हे तुम्हाला सांगायला नको. राजकारणामध्ये हा आहे जो आमदार पळतो ते त्याचे खासदार पळवतात, हा सरपंच पळून जातो, हा सदस्य पळून जातो, तो राजकारणाचा भाग झाला. कुणी कोणाबरोबर जा, जनतेला याचं काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रीय जनतेला सर्व राजकारण आता समजायला लागलं आहे. हा पक्ष चांगला, तो पक्ष वाईट, हा मुख्यमंत्री चांगला आणि तो मुख्यमंत्री वाईट, ही महाराष्ट्रासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. आणि जो राजकारणी येतो तो फक्त आपलं भलं पाहतो. पण माझं एक इंडिया तक या चॅनलचा मी संपादक असल्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की कुणी कोणाबरोबर जा याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त जनतेचं कल्याण करा. जसं CM विजय यांनी अनेक योजना जनतेसाठी लाभवल्या. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर एखाद्या बापाकडे लग्न करण्यासाठी आपल्या मुलीच्या पैसे नसतील तर ते 8 ग्रॅम ते 9 ग्रॅम हे सोनं देतात आणि गिफ्ट देतात, गरज पडली तर ते पैसेही देतात. मित्रांनो, अजून काय केलं पाहिजे CM असताना? तुम्ही विचार करा ना, नीट विचार करा. जर आपल्याला जर असे CM लागले तर जनतेचं कल्याण होऊन जाईल. आपल्या राजकीय नेत्यांची जर प्रॉपर्टी जर काढली ना मित्रांनो, तुम्ही चकित होता. 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी. एक साधा व्यक्ती असतो, तो नगरसेवक बनतो, नंतर आमदार बनतो, नंतर मुख्यमंत्री बनतो, अनेक पदावर जातो. एक साधारण व्यक्ती असतो, महापौर बनतो, खासदार बनतो,
कोट्यावधीची माया गोळा करतो. मित्रांनो, तुम्ही विचार करा ना, हा पैसा आपल्या टॅक्सचा आहे आणि हे सहज लोक आपल्या डोळ्यामध्ये राजरोसपणे धूळ घालून आपले स्वतःचे घरं भरतात. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्यांचे प्रमुख लोक घ्या, यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही जनतेचं कल्याण करा. तुम्हाला जेवढा पैसा खायचा तेवढा जरूर खा, पण थोडंफार तरी जनतेसाठी करा. महाराष्ट्रातील मित्रांनो, जनता खूप चांगली आहे. राजकीय नेत्यांना खूप सूट देते, त्याच्यावर भरोसा ठेवते. पण माझं जनतेला एकच सांगणं आहे की आपल्या राजकारणाची काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आपल्या येथील आमदारांनी, आपल्या येथील खासदारांनी जनतेचं कल्याण केलं पाहिजे आणि जो जनतेचं कल्याण करतो त्याला जनता डोक्यावर घेते. जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा मित्रांनो, तुम्हाला ज्याही आमदार निवडून द्यायचे तो कोणत्याही पक्षाचा असो, तो जर आमदार तुमच्यासाठी धावून येत असेल, तुमच्या वाईट काळामध्ये तुमची साथ देत असेल, तर तुम्हाला हेच सांगणं आहे की त्या आमदार तुम्ही निवडून द्या. आपल्याला कोणता खासदार कोणत्या पक्षाशी ह्याशी काही घेणं देणं नाही. फक्त तो जर खासदार आपले सर्व कामं करत असेल, जनतेचे हिताचे कामं करत असेल, आपली आरोग्य व्यवस्था चांगली करत असेल, आपले रोड व्यवस्थित चांगले करत असेल, आपले ऑफिसमधले जे नडलेले काम आहे तो सोडत असेल, तर त्या खासदाराला निवडून द्या. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी आशा करेल की आपल्या महाराष्ट्राला CM विजयसारखे CM लाभो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी स्वतः या चॅनलचा संपादक आहे. माझा नवीन चॅनल आहे, तर असंच सहकार्य तुम्ही करत चला. जर चॅनल आवडलं असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा